धैर्य, तुम्ही काल तिला बाहेर फिरायला घेऊन गेलात आणि आज पण निघालात। इरा, कशाला उगाच दंगा करताय? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करत बसायची आहे का मी? नाही ठीक आहे, काल नाही घेऊन जाता आलं तुम्हाला बाहेर फिरायला, पण माझ्या परीनं त्या गोष्टीची परतफेड केलीच ना मी। ठीक आहे, आज तुम्ही रेडी राहा, मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार। माझं काम माझ्या प्लॅन नुसार पार पडलं ना, मी शब्द देतो तुम्हाला बाहेर घेऊन जाणार म्हणजे जाणार। फक्त माझं काम डन होऊ देत। धैर्य, निघायचं का मग बायको? चला। असं कसलं काम डन करायचं याला? धैर्य, नवरात्र उत्सव चालू आहे खरं आहे, पण असं ओटी भरायचं अचानक कसं मनात आलं तुमच्या? मला पण ना लई घाई असते, सांगतो चला। अहो तिकडे कुठे निघालाय? देवीची ओटी भरायची ना, मग गाभाऱ्यात जावं लागेल आपल्याला। देवीची ओटी भरायला गाभाऱ्यात जायची गरज नाही आज। म्हणजे? देवीच तुमच्यासाठी गाभाऱ्यातनं बाहेर आली आहे। कशी आहेस तू बाळा? त्या दिवशी आपलं बोलणं झालं आणि त्यानंतर एकदा पण फोन नाही केलास, भेटायला पण नाही आलीस, अजून रागावलायस बाई माझ्यावर? आई, अगं तुझ्यावर मी कधी चिडलेच नव्हते बघ, आणि आईवर कधी कोणी चिडू शकतो वे? मग कसं वाटलं सरप्राईज? खूप छान, सगळं जग एकीकडं आणि आईची भेट एकीकडं। थँक्यू धैर्य, थँक्यू सो मच। मग आता देवीची ओटी पण भरून घ्या, आईचं स्थान पण देवीच्या जागी आहे ना। बस तुला जसा अनुरूप होता तुला अगदी साजेसा जोडीदार मिळालाय बघ। असंच एकमेकांना जपा आणि अगदी सुखाचा संसार करा।
आई, मला माय लेकींची भेट तर घडवून आणायचीच होती आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट करायची. तुमची मुलगी आहे, तुमचा आधार. तिला घेऊन जा परत तुमच्या घरी. मला काहीच अधिकार नाहीये, ना हक्क आहे तिला तुमच्यापासून तोडण्याचा. मी आमचं नातं स्वीकारावं यासाठी मला जे जे जमल मी ते ते केलं. आणि एक गोष्ट मला कळून चुकली, या जन्मात तरी ते शक्य नाही. आमच्या आयुष्याची गाठ जरी जोडली गेली असली तरी तुम्हाला ते मान्य नाही. सावी भाऊंच्या स्वप्नाचा सगळ्यात मोठा आधार आहे. ह्याची जाणीव असतानाही मी हिला तुमच्यापासून दूर केलं. हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. आणि आता मला ती चूक सुधारवायची. धैर्य, धैर्य, तुम्ही असं का बोलताय? म्हणजे आमचं काही चुकलं का? हो, चुकलंय तुमचं.